खरोखर आपल्या सगळ्यांच्या जीवनामधले एक आदर्श स्थान आहे. माझ्या जीवनात तर पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं स्थान खूप महत्वाचं आहे. ज्यांनी धर्म वाचवण्यासाठी एक खूप मोठी मोहीम हातामध्ये घेतली आणि या देशातलं असं कुठलंही मंदिर नाही त्या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या हस्ते झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी महादेवाच्या भक्त आहे, त्यामुळे त्यांची प्रतिमा डोळे मिटून जरी कोणी विचार केला तर हातामध्ये महादेवाची पिंड घेतलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवींची प्रतिमा आहे. मी परळीत जन्म घेतला, परळीतल्या वैद्यनाथाचं दर्शन वेळोवेळी घेतलं. प्रत्येक वेळी दर्शन घ्यायच्या आधी कोणाचं दर्शन व्हायचं ते पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेचं. या देशामध्ये धर्म संकटात आला असताना, मंदिरं तोडली जात असताना खरंच एका आईच्या भूमिकेतून प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी केला. याच्या मागे केवळ धार्मिक कारण नव्हतं, तर एका राज्यकर्त्याचा हेतू देखील होता. कारण लोकांचं मनोबल वाढवायचं आणि मंदिराच्या अवतीभोवतीची सुरक्षा आणि व्यवसाय वाढवायचा. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी त्या काळात केलेली पाण्याची कामं, त्या काळात केलेली विहिरींची कामं, पाणी पुरवठ्याची कामं, रस्त्याची कामं, त्यांनी घेतलेले निर्णय आजही आपल्याला प्रेरणा देतात. एका स्त्रीने त्या काळात एक उंची गाठली, इतकी उंची गाठली, एक सात्विकतेची उंची गाठली, एक औदार्याची उंची गाठली, एक धैर्याची उंची गाठली आणि एक शौर्याची देखील उंची गाठली. त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक होते आणि त्यांच्या विचारांवर, त्यांच्या राज्यकारभाराला समोर ठेवून आयुष्यामध्ये 1% जरी काम करता आलं तर मला वाटतं खूप मोठा आशीर्वाद आहे. जय मल्हार.